नीट पहा, हा आहे पुणे सोलापूर महामार्ग। दौंड रेल्वे जंक्शनच्या जवळचं हे पाटस रेल्वे स्थानक। विकास आला आणि विकासाबरोबरच्या अनेक पाऊलखुणा आल्या, त्यामध्ये ज्या अडचणी आल्या त्यासुद्धा आपल्याला सहन कराव्या लागतात। पाटसच्या रेल्वे स्थानकावर प्रवाशांना चक्क जीव धोक्यात घालून हा प्रवास करावा लागतो। रेल्वेचा रूळ ओलांडताना त्यांची होणारी ही दमछाक आणि त्यांचं हे अतिशय असुरक्षितरित्या प्रवास करणं अत्यंत धोकादायक स्वरूपाचं आहे। का तर इथं दादरा नाही, म्हणजे वरती लोहमार्गाला क्रॉस करणारी यंत्रणाच नाही, त्या ठिकाणी दादरा नाही। आणि म्हणूनच या रेल्वे स्थानकावर पाटस, कानगाव, कुसेगाव, हिंगणेगाडा, पडवी, शिरूर तालुक्यातलं मांडवगण, फराटा, सादलगाव, इनामगाव आणि आसपासच्या इतर गावातील अनेक जण नोकरी कामासाठी, नोकरदार, शेतकरी, शाळेचे विद्यार्थी यांची दररोज या ठिकाणी नियमित ये जा असते। आणि या शेतकऱ्यांना, या विद्यार्थ्यांना, या नोकरदारांना, या प्रवाशांना जो त्रास सहन करावा लागतोय तो कोणीतरी पाहणार आहे की नाही, अशा स्वरूपाची चर्चा आणि अशा स्वरूपाचा सवाल इथं उपस्थित होतोय। केवळ दादर पूल नसल्यानं मोठी गैरसोय होते। दोन्ही बाजूला दादर पुलाची गरज आहे। या स्थानकावर केंद्रीय रेल्वे प्रशासन विभागाने दादर पुलाची यंत्रणा उभारावी अशी स्वरूपाची मागणी ग्रामपंचायत, कानगाव आणि ग्रामस्थ गेल्या अनेक वर्षापासून करतायत, पण कोणाचंच याकडे लक्ष नाही। राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह, दौंड।